नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आहे 24 मार्च। आजच्या दिवसाची जेवढी काही चालू घडामोडीचे महत्त्वपूर्ण प्रश्न बनत असतील ती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न, कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ द ड्यूक ग्लॅपोने सन्मानित केले आहे? तर भूटान या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑर्डर ऑफ द ड्यूक ग्लॅपोने सन्मानित केले आहे। या पुरस्काराची घोषणा भूटानने 17 डिसेंबर 2021 मध्येच केली होती। तर 22 मार्च 2024 मध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हा पुरस्कार मिळवणारे पहिलेच विदेशी व्यक्ती ठरले आहेत। दुसरा प्रश्न, हिंसाचारग्रस्त हैती या देशातून भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी भारत सरकार कोणते ऑपरेशन राबवत आहे? तर भारत सरकार ऑपरेशन इंद्रावती राबवत आहे। या ऑपरेशन अंतर्गत भारताने आतापर्यंत एकूण 12 भारतीयांची सुटका केली आहे। या अगोदर राबवण्यात आलेली काही ऑपरेशन पाहूया। ऑपरेशन दोस्त हे तुर्की आणि सिरिया भूकंपग्रस्तांमध्ये लोकांना मदत करण्यासाठी राबवण्यात आले होते। ऑपरेशन कावेरी सुदानमधून भारतीय नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी। तर ऑपरेशन अजय हे इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधून भारतीय नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी। तर ऑपरेशन गंगा हे 2022 मध्ये राबवण्यात आले होते। याचा उद्देश युक्रेनवर रशियन आक्रमणाच्या दरम्यान भारतीय नागरिकांना युक्रेनमधून बाहेर काढणे हा होता। तिसरा प्रश्न, 29वा देवी शंकर अवस्थी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर निशांत यांना 29वा देवी शंकर अवस्थी हा पुरस्कार जाहीर झाला आहे। निशांत यांना हा पुरस्कार कविता पाठ आलोचना या समीक्षा ग्रंथासाठी देण्यात आला आहे। या पुरस्काराची सुरुवात 1995 पासून झाली होती। हा सन्मान 45 वर्षापर्यंतच्या तरुण हिंदी समीक्षक लेखकांना दिला जातो। चौथा प्रश्न, पोर्टेबल मल्टी टार्गेट डेटोनेशन डिव्हाइसची निर्मिती कोणी केली आहे? तर मेजर रामप्रसाद यांनी पोर्टेबल मल्टी टार्गेट डेटोनेशन डिव्हाइसची निर्मिती केली आहे। या उपकरणाचा लष्करात समावेश करण्यात आला आहे। हे उपकरण वायर्ड आणि वायरलेस दोन्ही मोडमध्ये फायरिंगसह 2.5 किलोमीटरची रेंज असलेली मायक्रोप्रोसेसर आधारित इलेक्ट्रॉनिक प्रणाली आहे। याच्या मदतीने एकाच वेळी शत्रूच्या अनेक स्थळांना नष्ट केले जाऊ शकते। पुढील प्रश्न, जागतिक हवामान दिन कधी साजरा केला जातो? तर दरवर्षी 22 मार्च या दिवशी जागतिक हवामान दिन साजरा केला जातो। यावर्षीच्या या दिवसाची थीम आहे ॲट द फ्रंटलाईन ऑफ क्लायमेट ॲक्शन। 6वा प्रश्न, अलीकडेच करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार 2030 पर्यंत भारतात किती किलो टन सौर कचरा निर्माण होईल? तर भारतात 600 किलो टन एवढा सौर कचरा निर्माण होईल। यापैकी 67% कचरा राजस्थान, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या 5 राज्यांमध्ये निर्माण होईल। तर 2050 पर्यंत सौर ऊर्जेचा कचरा अंदाजे 19,000 किलो टन पर्यंत वाढण्याची शक्यता आहे। इंडियन स्टील असोसिएशनचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर नवीन जिंदाल यांची इंडियन स्टील असोसिएशनचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली। या अगोदर स्टील असोसिएशनचे अध्यक्ष हे दिलीप ओमान हे होते। इंडियन स्टील असोसिएशनची स्थापना 2014 मध्ये करण्यात आली होती। 8वा प्रश्न, संशोधकांनी केरळ किनाऱ्यावरील खोल समुद्रात आयसोपॉडची एक नवीन प्रजाती शोधून काढली आहे। तिला काय नाव देण्यात आले आहे? तर या प्रजातीस ब्रुस्थोआ इस्रो असे नाव देण्यात आले आहे। इस्रोच्या नावावरून त्याचे नाव ब्रुस्थोआ इस्रो असे ठेवण्यात आले आहे। केरळच्या कोल्लम किनाऱ्यापासून 250 ते 450 मीटर खोलीवर याचा शोध लावण्यात आला आहे। 9वा प्रश्न, भारतातील पहिल्या LNGवर चालणाऱ्या बसचे उद्घाटन कोणी केले आहे? तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतातील पहिल्या LNGवर चालणाऱ्या बसचे उद्घाटन केले आहे। आपला LNGचा फुलफॉर्म विचारला जाऊ शकतो। तर LNGचा फुलफॉर्म होतो लिक्विफाईड नॅचरल गॅस। ही बस महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ याद्वारे चालवली जाईल। 10वा प्रश्न, प्रसिद्ध हातमाग कलाकार कपिल देव प्रसाद यांचे नुकतेच निधन झाले। त्यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? तर त्यांना 2023च्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। हाताने विणकाम करून 52 बुट्टी साड्या तयार करण्यासाठी ते प्रसिद्ध होते।
11वा प्रश्न, ऑटोमोटिव्ह इंधन इथेनॉल 100चे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर हरदीप सिंह पुरी यांच्या हस्ते इथेनॉल 100 या इंधनाचे अनावरण करण्यात आले आहे. हे इंधन लॉन्च केल्यानंतर महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, तमिळनाडू या 5 राज्यातील निवडक 183 रिटेल आउटलेटवर उपलब्ध करून दिले जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.